गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही कधी पावभाजी, मिसळ पाव किंवा बटाटा वडा अशा काही गोष्टी खाल्ल्यात का? त्या कशा लागल्यात, काय लागल्या? आणि सगळ्यात महत्त्वाचं मिसळ पाव म्हणजे मिसळ आणि पावभाजीमधली भाजी यामध्ये काय काय घालतात, काय मिश्रण करतात, हे कधी चेक केलं आहे का? नाही केलं. फक्त दुकानदाराला मागितलं तुम्ही ज्या ठिकाणी नाश्त्याला जाता त्या ठिकाणी फक्त म्हणतात पावभाजी द्या आणि मिसळ पाव द्या किंवा बटाटा वडा द्या, पण त्यामध्ये काय मिक्स केलं जातं हे कधी तुम्ही चेक केलं नाही. हे मला माहिती आहे, फक्त तुम्हाला माहिती आहे. परंतु आज मी तुम्हाला असा जुगाड दाखवला, त्याला होय जुगाडच म्हणतो आपण, का बाबा मी जी मिक्स भाजी, मिसळ पाव किंवा पावभाजी किंवा बटाटा वडा आज तुमच्यासमोर मी करून दाखवणार आहे. तुम्हाला नवल वाटतं आहे ना? मग पहा माझा मिसळ पाव, पावभाजी किंवा मिक्स व्हेज. ओके, करू सुरुवात आपण आपल्या याला. यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, हसू नका. यामध्ये मी पाणी घेतलेले आहे. मिसळ पावला पण पाणी लागतं, बरोबर. आता त्यामध्ये मी ओके, त्याच्यामध्ये आता हा प्रोटीन पावडर घेणार आहे मी 2 चमचे. ही माझी मिसळ पाव, बटाटा वडा, पावभाजी हे 2 चमचे यामध्ये मी टाकले. तुमच्या समोर ठेवतोय मी, तुम्हाला दिसावा म्हणून. हा माझा आपण त्याला काय म्हणू, मिसळ पाव वगैरे हे सगळं मिक्स करून राहिले. आता ही माझी ॲक्टिव्ह फायबर आहे, याचा 1 चमचा घेणार आहे मी. व्हिडिओ मोठा होऊ द्या, पण तुम्हाला मी आज माझं म्हणजे हे दाखवतो आहे. हा व्हिडिओ असा कोणीच बनवलेला नसेल, लक्षात ठेवा. पुढं बघा हो. फक्त मी याच्यामध्ये फॉर्म्युला 2 घेणार नाही, कारण त्याची चव चेंज होईल म्हणून. आता हे ॲक्टिव्ह फायबर घेतलं, बरोबर, त्याचा 1 चमचा घेतला. आता हे माझं काय हे लक्षात ठेवा, ह्याचे मी 3 चमचे घेणार आहे. हे माझं चॉकलेट फ्लेवर आहे, कुल्फी फ्लेवर आणि चॉकलेट फ्लेवर, मी सगळे फ्लेवर आजमावलेले आहेत. याचे 3 चमचे घ्यायचे आपल्याला. हा 1 2 आणि हे 3. ओके, जुगाड हा म्हणजे जुगाड म्हणून त्याला तुम्ही काही पण म्हणू शकता, पण हा थोडं असं हे जी आहे ना, हे आडू यायला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये मी टाकतो. आता हे नाईट वर्क आहे, हे पण मी 1 चमचा घेणार त्याच्यामध्ये. यालाच मिसळ पाव म्हणायचं आपल्याला, बरोबर. हा 1 चमचा. हा नाईट वर्क मी संध्याकाळी घेत असतो, म्हणजे झोपायच्या अगोदर. फक्त मी फॉर्म्युला 2 घेणार नाही याच्यामध्ये, लक्षात. सिम्पली प्रोव्हाइड याचा 1 पाऊच घेणार आहे. हा 1 पाऊच सिम्पली प्रोव्हाइडचा कैची. आणि हे सर्व म्हणजे सगळ्या भाज्या आहेत, ह्या सगळ्या भाज्या आहेत, लक्षात ठेवा. हे न्यूट्रिशन म्हणजे भाजीचे न्यूट्रिशन म्हणजे आपल्याला ज्या अन्नद्रव्याची गरज आहे ते यामध्ये असतं, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये सगळ्यात फॉर्म्युला 2मध्ये ज्या कलवट भाज्या असतात किंवा सगळ्या कलरच्या भाज्या असतात त्या सगळ्या फॉर्म्युला 2मध्ये असतात. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये जर मिक्स केलं तर याचा कडवटपणा जास्त राहील, म्हणून ते मग पिणं योग्य नाही. परंतु ते आता ह्या बघा, हे पण मी घेतो याच्यामध्ये, लक्षात ठेवा. हा जुगाड कोण करणार नाही, मी करतोय. आणि हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. आणि हे याच्यापूर्वी मी तुम्हाला खूप जुगाड करून दाखवलेले आहेत मी, हे पण लक्षात ठेवा. हे यामध्ये टाकलं, बरोबर. आता याचा कलर तुम्हाला दिसणार नाही, कारण हे ग्रीन कलरचा हा मिक्सर आहे. त्याच्यानंतर हे झालं का, आजचा हा जुगाड माझा म्हणजे याच्यापेक्षा वेगळा जुगाड नाही राहणार आहे. आता याचा मी फेडलेला हा विटा हार्टी. ह्याचा कलर कसा येतो हे मी तुम्हाला काचेच्या ग्लासात सुद्धा म्हणजे मिक्स करून दाखवणार आहे. ओके, दिसते बरोबर. हे स्किन बुस्टरचा तुम्हाला मी याच्यामध्ये पाकिटमध्ये पण दाखवलेलं होतं. हे असे स्किन बुस्टरचे पाऊच आहेत, हे पण घ्यायचे. ही झाली माझी मिसळ तयार किंवा भाजी, मिक्स व्हेज. बरं एकदा दाखवतो. हे मोकळे केलेलं आहे, हे स्किन बुस्टरचा पाऊच. त्याच्यानंतर हा लिपटॉप पाऊच. त्याच्यानंतर हे बीट हार्ट. त्याच्यानंतर सिम्पली व्हाईट. त्याच्यानंतर स्किन बुस्टर, बरोबर. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह फायबर. त्याच्यानंतर हे तर राजा आहे सगळ्या न्यूट्रिशनचा, नाईट वर्क.
त्याच्यानंतर हा चॉकलेट फ्लेवर, त्याच्यानंतर प्रोटीन पावडर, म्हणजे असं हे मिक्स केलेलं आहे आणि याला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे. उद्या पहाटे 5 वाजता सर्वांनी झूम मीटिंग जॉईन करा. माझ्यासोबत ऑनलाईन व्यायाम भेटूया. आपल्या आरोग्यासाठी 1 तास स्वतःला द्या. जाम झालं ते जाम. म्हणजे मिसळची जी आपण वापरतो ना ती तर घट्ट होती. तुम्हाला देते दुकानदार काही पाच देतात. सगळ्या प्रकारच्या बाजारात मिसळी आहेत. परंतु ही जी मिसळ आहे ही तुम्हाला आत्तापर्यंत कोणी दाखवली नसेल. बरोबर, कोणी दाखवलं नसेल हे मला खात्रीशीर आहे. कारण मी तर काय बघितली नाही कोणी. आणि हा माझा डिस्क्लेमर आहे, हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. आणि हे सगळं न्यूट्रिशन आहे. हे कुठं भेटतं हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या स्वतःच्या आयडीवर भेट. बघा त्याचा कसा आवाज यायला लागला आहे का. उतू गेलं त्याच्यामध्ये आपण लिपटॉप घेतले ना त्याच्यामुळे आवाज येतो का. थोडं हळूच खोलतो त्याला मी. काय होतं हां नाही ओके झालं. आता ओके झालं. आता हा मोकळा माझा आवडता ग्लास आहे. यामध्ये मी होते. हा लय भारी आलं आहे. वास इतका भारी आला आहे ना. याच्यात थोडी शिल्लक घे नंतर पाणी टाकून मी पिणार आहे. मित्रांनो हे पाणी टाकून काय प्यायचं असतं का बा. पूर्वी आपण जेवल्यानंतर ताट धुवायचं आणि फेकायचं नसतं. ते पाणी पण पिण्याची पद्धत होती लक्षात ठेवा. हे माझं आवडतं. बापरे अमेझिंग. इतके भारी टेस्ट आहे. तुम्ही पण करू शकता. लक्षात ठेवा. लय भारी टेस्ट लागली. आता तुम्हाला फॉर्म्युला 1 झाला. म्हणजे फॉर्म्युला 1 नाही म्हणा जाते याला मला. आता हे तुमच्या भाषेत मिसळ पाव, पावभाजी, बटाटा वडा. आता हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ह्या 11 टॅबलेट आहे. तुम्हाला ते दाखवतो. ह्या बॉक्समधून घेतलेले आहे मी. हे तो बॉक्स मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलं पण तरी दाखवतो तुम्हाला. दिसतोय का बघा. हां बरोबर टॅबलेट आहे याच्यामध्ये. त्यातनं मी घेतलेत ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. फक्त रात्रीची याच्यामध्ये टॅबलेट मी घेतलेली नाही. ह्या 11 गोळ्या आहेत. दिसतात का मोजून टाकू नको काय इतकं नको आहे. तेवढा भरोसा माझा पण तुमच्यावर आहे तुमचा पण माझ्यावर. हे एक कटी घ्यायचे. कारण ओके ह्या गोळ्या जर ह्या पावभाजीमध्ये मिक्स केल्या असत्या तर याची चव वेगळी लागली असती. हे पण लक्षात ठेवा. म्हणून मी ते सेपरेट घेतलेलं आहे. तो कोणी जर जुगाड केलेला असला एकत्र करून किंवा पारास चोरा करून तर तुम्हाला माहीत नाही. कारण तो माझ्या माहितीप्रमाणे योग्य होणार नाही. कारण ते तुम्हाला गिळणारच नाही. चला ओके. लिपटॉपमुळे म्हणजे टरबुजामुळे याच्यामुळे आणखीन वेगळी चव आलेली. आणि म्हणजे हे पण यामध्ये मिक्स केल्यामुळं काय अमेझिंग त्याची चव आहे. त्याचे वेगवेगळे फ्लेवर आहे त्याच्यामध्ये सगळे. चॉकलेट फ्लेवरमुळं आणखीन चांगलं झालं. आता हाच डेमो मी तुम्हाला कधीतरी वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं चॉकलेट फ्लेवर जे मी वापरलं शेक त्याच्याऐवजी बाकीचे जे फ्लेवर आहेत ते पण मी वापरून तुम्हाला दाखवू शकतो. काही नाही नवीन असेल म्हणजे ज्यांनी माझा हा व्हिडिओ बघणार तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, दुसऱ्यांना दाखवा आणि तुम्ही स्वतःसुद्धा हे करून बघा. काही अडचण आली तर कमेंटमध्ये मला विचारा किंवा फोन नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. आणि मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा. ओके. अस्वीकरण हे एक काल्पनिक दृश्य आहे. सल्ल्यासाठी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घ्या. संपर्क 9673723931. हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. व्यक्त केलेली मते निर्मात्यांची असतीलच असे नाही.